पवारमाळ परिसर इचलकरंजी येथे घरात घुसून नुकसान व मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 आरोपींना माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार व ॲडव्होकेट अमित पानकर यांनी युक्तिवाद केला। मिळालेल्या माहितीनुसार पवारमाळ परिसरात मध्यरात्री अचानक दगड पडल्याच्या घटनेनंतर फिर्यादी यांच्या मुलाने गल्लीतील मुलांना धमकी दिल्याचा गैरसमज संशयितांनी करून घेतला। या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास सागर लक्ष्मण गायकवाड व अंकुश लक्ष्मण गायकवाड राहणार पवारमाळ या दोघांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी त्यांचे पती आणि मुलाला गंभीर मारहाण केली, तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले। फिर्यादी कुटुंबियांनी दरवाजा बंद केल्यानंतरही संशयितांनी दरवाजावर लाथा मारून व दगडफेक करून दरवाजा फोडल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 333, 324(2), 115(2), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले। न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार व ॲडव्होकेट अमित पानकर यांनी जामीन अर्ज दाखल करत सविस्तर युक्तिवाद केला। जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने योग्य अटी व शर्तीवर आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले।